स्वामी लीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। प्रारंभी नमो गणनाथाला, सिद्धिविनायका समर्थाला। तू विघ्ने वारी त्वरित, ग्रंथ भावा सुपवित्र। वंदु शारदा भवानी, विद्यादायिनी जगज्जननी। करी मज कृपा प्रसाद, स्फुरुदेया ओवी छंदास। वंदु गुरु पायी भावे, ज्यांनी ज्ञानदीप लाविले। अज्ञानाचे तिमिर नाशिले, तेच सद्गुरु आम्हासी। कुलदैवता भवानी अंबा, भक्तावर करी कृपा। कुलधर्म रक्षण करी, पूर्ण ग्रंथ कार्य करी। जय जय श्रीपाद श्रीवल्लभा, तू कल्पतरु कल्पद्रुमा। दत्तात्रयाचे प्रथम रूप, पुरवपुरी चरण स्वरूप। जय जय नृसिंह सरस्वती, तू तारक भक्तान प्रती। गाण गापुरी वास तुझा, कृपा करी हा ग्रंथ माझा। जय जय स्वामी गोविंदा, तू परमहंस परमानंदा। शेषशयनी ब्रह्मानंदा, क्षीरसागर निवासी। मनी इच्छा जाहली आता, लिहावी स्वामींची चरित्र गाथा। उत्तम शकुन तव पाहता, गुरुचरित्र वाचना वेळी। करता आणि करविता, तूच एक स्वामीनाथा। माझ्या ठाई वार्ता, मीपणाची नसेची। विश्वास जागला स्वामी वचनी, विनंती केली स्वामी चरणी। असे बाळ मी अज्ञानी, केवी वर्णू तुमच्या चरित्रा। नाकडे काव्यलेखन, ना केले ग्रंथकार्य आपण। नमितो वारंवार तुमचेच चरण, शक्ती द्यावी मजला। कृपा आशीर्वाद गुरुचरित्राचा, वरदहस्त माझ्या स्वामींचा। आशीर्वाद आई वडिलांचा, घेतली कामगिरी हाती। ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार। स्वामी समर्थ नामे जान, अक्कलकोटी वसत असे। कलियुगाची वेळ चालली, भारता भोवती ग्लानी आली। गीतेची वचने सत्य जाहली, अवतरले स्वामी नारायण। कर्दळी वनातून महाराज निघाले, भक्त तारण्यास समर्थ अवतरले। कलकत्ता बांगलादेश हरिद्वार फिरले, केदारेश्वर रामेश्वर देखिले पावन। तदनंतर आले कोकणात, राहिले तेथे आनंदात। भक्त तारिले बहुतार्थ, वेंगुर्ल्याच्या हद्दीवर। काही काळ मुंबईत वस्ती केली, हाजी अली समोर पर्णकुटी सजली, तेथे
भक्तांची दुःखे निवारली, लाभली मुंबईकरांना समर्थांची साथ. ग्रामीण भागाकडे जावयास वाटचाल, अशाश्वत मुंबईचा क्षणात त्याग. ग्रामीण भक्तांचा लागला ध्यास, पायीच प्रवास केला मार्गे. हैदराबाद मंगळवेढे पंढरपूर पाहिले, बेगमपूर मोहोळ सोलापूर जिंकले. भक्तांच्या भेटीस स्वामी थांबले, अक्कलकोटची मग वाट धरली. अश्विन शुद्ध पंचमीला खंडोबाच्या मंदिरात मुक्काम पडला. अक्कलकोटी स्वामी राया स्थिरावला, ब्रह्मांड नायक तेथे प्रकटले. खंडोबाचे मंदिर सुंदर, बैसले श्री तेथे शिळेवर. आले दोन यवन सत्वर, थट्टा श्रींची करू लागले. पाहिला त्यांनी श्रींचा चमत्कार, क्षमा मागू लागले वारंवार. विचार केला मनात, हे असती सिद्ध पुरुष. नेले श्रींना चोळप्पाच्या सदनी, चोळप्पा पाहे दार उघडुनी. अजान बाहू मूर्ती समोरी, तेजोमय उंच श्वेतवर्ण. कर्ण मोठे भव्य कपाळ, निर्गुण स्वामी उभे साकार. दिव्य तेज फाकत असे फार, वर्णावया शक्ती नाही मज. मस्तकी ठेविला चोळप्पाच्या हात, आठविले पूर्वजन्म अगाध. स्मृती जाहली पूर्वापार, स्वामी संगे प्रत्येक जन्म. चोळप्पाचा भोळा भाव, घरी राहिले स्वामी राव. होते त्यांचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्याते. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. इति श्री स्वामी लीलामृत, अक्कलकोट नगर प्रवेश. परम भक्त गृही थेट, प्रथम अध्याय गोडहा. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. श्री स्वामी लीलामृत अध्याय दूसरा. श्री गणेशाय नमः. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तावतारी स्वामी समर्था, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चोळप्पाचे सदनी, राहिले स्वामी अवतारी. तव अहोरात्र चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. दत्त अवतारी नृसिंह सरस्वती, जन्म कारंजा ग्रामी घेती. भक्तहितास्तव गाणगापुरी येती. कर्मभूमी ती झाली, दिवस रात्री अनुष्ठाने. करीती भक्त आनंदाने, नृसिंह सरस्वती पाऊले. प्रेम भावे वंदिती.
गाणगापूर तीर्थस्थळ यात्रेस येई भक्त सकळ भक्तांस दृष्टांत सुफळ झाला असे तये वेळी यात्रा संपूर्ण होईल केव्हा अक्कलकोटी जाल जेव्हा श्री गुरूंनी दिला निरोप तेव्हा भक्त निघाले अक्कलकोटी त्यावेळी श्री स्वामी समर्थ बैसले होते ध्यानस्थ वटवृक्षाखाली आसनस्थ होते भक्त वत्सल अक्कलकोटी भक्त पातले त्यांच्या दृष्टीस स्वामी आले भक्त प्रश्न विचारू लागले नाम गोत्र सांगा आम्हास स्वामी बोलते झाले तेव्हा कुठल्या गुरुची करता सेवा पूजिता तुम्ही कोण्या देवा सत्य सांगा मज लागी भक्त बोले समर्थास पूजितो सरस्वती नृसिंहास उत्तर तुम्ही द्या आम्हास नाव गाव सांगा माझे नाव नृसिंह भान गाव दत्तनगर छान वटवृक्ष माझ मूळ स्थान यजुर्वेदी ब्राह्मण मी असे काश्यप्य गोत्र मीनरास अणुरेणुत माझा वास आणिक काही माहिती खास हवी आहे का तुम्हाला जर अधिक चौकशी कराल श्रीमुखात मारील जोरात यापेक्षा नामस्मरण करा समर्थ क्रोधे बोलले समर्थांची लीला कळणे खून श्रींची समजणे सहवास श्रींचा लाभणे त्यांच्या इच्छे विना शक्य त्रैलोक्याचे अधिपती दत्त अवतारी अक्कलकोटी मस्तकी टिळा रुद्राक्ष कंठी अजान बाहू रूप साजिरे जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु इति श्री स्वामी लीलामृत गाणगापुरहुन भक्त येत ब्रह्मांड नायक परिचय देत द्वितीय अध्याय गोडहा श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु श्री स्वामी लीलामृत अध्याय तीसरा श्री गणेशाय नमः जय जय स्वामी निर्गुणा तूच होसी सगुणा भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी प्रारंभ करू अध्याय तीसरा मोह माया लोभ विसरा स्वामी चरणी आसरा घ्या तुम्ही भक्त हो चिंतोपंत टोळे भक्त स्वामींचे भोळे चाकरी मालोजी राजाची करे विश्वासू चाकर नृपाचा पूर्वी नौकरी निमित्त
होते सोलापुरी एकतपापर्यंत त्यांना समर्थ भेटत दत्त मंदिरी सोलापुरा विचार केला पंतांनी हे स्वामी महामुनी घरी नेले त्यांनी समर्थांना आदरे महंत दिव्यत्वाची स्वामींच्या अलौकिकपणाची अवधूत चिंतन देवत्वाची प्रचिती येत असे पंतांना त्यावेळी अक्कलकोटी शहाजीराजे राज्य करीती डोळे चालले राजाच्या भेटी सवे स्वामी घेऊनी अक्कलकोटच्या वेशीवरी पातली दोघांची स्वारी तव यावे माघारी आदेश आला पंतांना डोळे गेलिया परतुनी स्वामी चालले उठुनी दिसले नाही नयनी पुन्हा चिंतो पंतांना प्रतीक्षा केली काही दिनी तव वार्ता ऐकली कानी समर्थ सती चोळप्पाचे सदनी गेले पंत तया भुवनी चलावे म्हणती स्वामी ते स्वामी नकार देती त्या ते गेले नाही सोलापुरा ते स्थिरावले अक्कलकोटी तदनंतर आपा पंत रुजू जाहले सेवेत मालोजी राजे गादीवर असत चाकरी केली तेथेची सांगती राजांना पटवून स्वामी अवतारी असल्याची खून पटले राजाला सर्व गुण दत्त अवतारी हेची असे तव ख्याती झाली सर्वत्र दत्त अवतारी श्री समर्थ आले अक्कलकोट नगरात भाग्य उदेले सर्वांचे राजाची दृढ भक्ती समर्थ चरणांवर यती प्रीती तव गावो गावी झाली ख्याती समर्थ कृपे ते धवा दूर दूरून भक्त येत समर्थांचे दर्शन घेत जैसा ज्याची भक्ती देख तैसे फळ भेटत असे जो स्वामी चरणी विसावला तव देव त्याला पावला योगक्षेम चालविला ब्रह्मांड नायकाने त्याचा आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधत तुझ्या कृपे इति श्री स्वामी लीलामृत अशाया भारतवर्षात समर्थ गावो गावी ख्यात तृतीय अध्याय गोडहा श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु।